समाजाने कधी असं बघितलं नव्हतं ढोल वगैरे वाजवताना आणि भारतातील हे पहिलं असं पथक आहे जे ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक आहे. काही नाही, फक्त एवढंच म्हणायचंय, मागच्या वर्षी जसं गाजलं होतं, ह्या वर्षी त्यापेक्षा दुप्पट आम्ही गाजणार आहे. आम्ही सर्व समुदाय मिळून पुढे जाणार आहोत हातचाईला. लोकांना आम्ही असं दाखवणार की आम्ही कशात कमी नाही. पुण्यामध्ये गणेश उत्सवाची तयारी आता खूप जोरात चालू झालेली आहे आणि त्यातलेच एक पथक म्हणजे शिखंडी ढोल ताशा पथक आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची तयारी कशी चालू आहे आणि अजून काय काय आहे त्यांच्या पथकामध्ये वेगळं दुसऱ्या पथकांपेक्षा. तर ताई, तुम्ही अध्यक्ष आहात या ग्रुपच्या, तर कसं तुमचं फाउंड झालंय हे पथक आणि कशी सुरुवात केली तुम्ही? गेल्या वर्षी तर खूप गाजले होते. हो. शिखंडी ढोल ताशा पथकाची सुरुवात मागच्या वर्षी आपण गणेशोत्सवाच्या आधी केली होती आणि ते आमचं पहिलंच वर्ष होतं जेव्हा आम्ही स्वतःचं ढोल ताशा पथक घेऊन रस्त्यावरती मिरवणुकीमध्ये उतरलो होतो. लोकांचा खूप छान प्रतिसाद होता कारण ट्रान्सजेंडर लोकांना लोक समाजाने कधी असं बघितलं नव्हतं ढोल वगैरे वाजवताना आणि भारतातील हे पहिलं असं पथक आहे जे ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक म्हणून मागच्या वर्षी आम्ही चालू केलं होतं. पण यावर्षी आपण विचार केला की ट्रान्सजेंडरच न ठेवता LGBTQI कम्युनिटी आणि त्यांचे जे अलाईज आहेत त्या सगळ्यांसाठी आपण खुला केलेला आहे आणि भरपूर LGBTQI मेंबर्स प्लस त्यांचे अलाईज यावर्षी पथकामध्ये आलेले आहेत आणि सगळेजण आता सराव वगैरे चालू आहे. छान जोमाने चालू आहे. छान यावर्षी पण असं वाटतं मागच्या वेळी जसं मानाच्या गणपती साठी आपण वादन केलं होतं तसं यावेळी आम्हाला संधी द्यावी आणि त्यासाठी आमची तयारी चालू आहे. ताई, तुम्हाला कसं वाटतंय? तर तुम्हाला हा चान्स भेटला आहे का कम्युनिटीमध्ये तुम्ही लवकर एक्सेप्ट केल्या जात नाही, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण इथं तुम्ही एकत्र येऊन सगळे सोबत राहतायत आणि प्रॅक्टिस करताय, तर कसं वाटतंय या गोष्टी? फर्स्ट ऑफ ऑल तर माझा पहिला वर्ष आहे श्रीखंडीमध्ये आणि मी खूप पथक बघितलेत, खूप जागी गेलेत, पण कुणी नाही का म्हणजे इग्नोर करतात, की लक्ष देत नाही, काय नाही. पण आमच्या ताई आहेत, खूप समजून सांगतात, खूप म्हणजे फॅमिलीसारखं तुम्ही म्हणू शकता. खूप आवडीने आम्हाला शिकवतात. असं हडचिडपणा, "ए तू असं नको करू, तू तसं नको करू." इथं तसं काहीच नाहीये. आणि आज संडे म्हणून आज खूप जोशने आम्ही करतोय प्रॅक्टिस. तुम्ही आले, तुम्ही बघू शकता. आणि काही नाही, फक्त एवढंच म्हणायचंय, मागच्या वर्षी जसं गाजलं होतं, ह्या वर्षी त्यापेक्षा दुप्पट आम्ही गाजणार आहे. तर नक्की आमची वाट बघा सगळ्यांनी गणेशोत्सवासाठी. तुम्ही आता सगळेजण म्हणजे सोबत काम करताय. किती जणांचा ग्रुप आहे तुमचा आणि कशी पूर्ण तुमची तयारी आहे सध्या? ऍक्च्युली हे मागच्या वर्षीपासून चालू झालेलं आहे आणि या ग्रुपमध्ये टोटल 40 लोक आहे. हं. आता मी तर पहिल्यांदाच जॉईन झालो या वर्षी. आता माझी पहिल्यांदा सुरुवात आहे. पण ह्याच्या पुढं अजून जोमाने पुढं आम्ही पुढे जाऊ. अजून इथं गाजता आता बाहेर देशात पण आम्ही गाजू नक्कीच. काहीतरी मोठं करून दाखवू. सगळ्यांचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे जरा वेगळा आहे. पण आम्ही ट्रान्सजेंडर म्हणजे LGBTQ जर आम्ही सर्व समुदाय मिळून पुढे जाणार आहोत हातचाईला. लोकांना आम्ही असं दाखवणार की आम्ही कशात कमी नाहीये. आपण आता हा सगळा जोश बघूच शकतो आणि आपण नक्कीच गणपतीच्या वेळेस या सगळ्यांना भेटून परत त्यांची मुलाखत घेऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळे, पुणे.